ड्रग्स माफियांनी सातारा जिल्ह्यात चांगलेच हातपाय पसरल्याचं जावळी तालुक्यातील सावळी म्हणजेच सावरी गावात कारवाईवरून उघड झालं आहे। 13 डिसेंबरला मुंबईत क्राईम ब्रांचनं सावरी गावातील एका शेडवर कारवाई करत तब्बल 114 ते 115 कोटींचा एमडी ड्रग्स साठा, मशिनरी आणि मुद्देमाल जप्त केला आहे। गंभीर बाब म्हणजे ही सातारा जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी ड्रग्स कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे। या कारवाईच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता, तर प्रकाश शिंदे यांनी आरोप फेटाळले आहेत। मात्र या निमित्ताने काही प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत। पर्यटन नगरी ओळख असलेल्या पंचगणीमध्ये कोकेन सदृश्य अंमली पदार्थ जप्त करून 10 जणांना अटक केल्यामुळे सातारा जिल्ह्यात ड्रग्सची पाळेमुळे खोलवर रूज झाल्याचं भीती व्यक्त केली जात आहे। पंचगणीमध्ये ड्रग्स रॅकेट आढळून आल्यामुळे निसर्गाने समृद्ध सातारा जिल्ह्यावर संशयाच्या दृष्टीने पोलिसांची नजर पडली आहे। सातारा स्थानिक गुन्हा शाखा आणि पंचगणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुंबईतील 10 आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे। या कारवाईत 5 लाख रुपयांचं कोकेन सदृश्य अंमली पदार्थ आणि 42,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पंचगणी हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे। निसर्गानं मुक्त हस्तानं हिरवाईचं दान टाकलेलं तसेच गार वातावरण, शांततेसाठी पंचगणी ओळखलं जातं। मात्र आता ड्रग्स माफियांनी नजर या गावावरही पडली आहे। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कुडकर यांच्या आदेशाने अंमली पदार्थाविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंमली पदार्थासह 10 जणांना अटक केली आहे। 16 डिसेंबर रोजी घाटजाई मंदिर परिसरात कोकेन विक्रीसाठी काही संशयित येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना ही माहिती मिळाली। त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेसोबत संयुक्त कारवाई नियोजन करण्यात आली। त्यानंतर मध्यरात्री 12:05 पंचगणी येथील विस्टा ग्रँड सोसायटी इस्टेटला 1A बंगला परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। त्यानंतर पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या स्कॉडा रॅपिड आणि MG हेक्टर या 2 वाहनांमधून 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर झडती घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून कोकेन सदृश्य अंमली पदार्थ, मोबाईल फोन आणि 4 चाकी वाहनं जप्त करण्यात आली। चौकशीतील हा साठा पंचगणी शहरात विक्रीसाठी आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। विशेष म्हणजे कराड तालुक्यातील ओगलेवाडीमध्ये यंदा फेब्रुवारीमध्ये ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं। या प्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली होती। पाचगणीमधून अटक केलेली सर्व आरोपी हे मुंबईतील आहेत। त्यांची नावे आता ऐकूया। मोहम्मद नावेद सलीम परमर, भेंडी बाजार। सोहेल हर्षद खान, PB मार्ग। मोहम्मद AS रिजवान अंसारी, नागपाडा। वासिल हमीद खान, नागपाडा। मोहम्मद साहिल अंसारी, मुंबई सेंट्रल। निशान इरफान शेख, भायखळा। सौर अली कुशेरी, मशीद गली। मोहम्मद उबेद सिद्दीकी, भेंडी बाजार। अली असगर सादिक, राजकोटवाला, नागपाडा। राहिद मुख्तार शेख, ग्रँड रोड। या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट कलम 8 31 घ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर पुढील तपास करत आहेत। जावळी तालुक्यातील 115 कोटींच्या MD ड्रग्स कारवाईनंतर अवघ्या 3 दिवसात ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने ड्रग्स माफियांचे जाळे सातारा जिल्ह्यात खोलवर पसरल्याचं स्पष्ट झालं आहे। दरम्यान पर्यटन नगरी पाचगणी ड्रग्स मुक्त ठेवण्यासाठी पोलिसांनी जहाल भूमिका स्वीकारली असून ड्रग्स विक्रेत्यांना जिल्ह्यात अजिबात थारा दिला जाणार नाही, तसेच सर्वांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देवकर सर व त्यांच्याकडील पथक यांना कळवून आम्ही एकत्रित काल रात्री छापा टाकलेला आहे। सदरचा छापा हा घाटजाई मंदिर जवळील जो ग्रँड व्हिस्टा व्हिला आहे त्याच्या रोडला एका संशयित वाहनामध्ये आम्हाला अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही सदर छाप्यादरम्यान आम्हाला कॅप्सूलसह 13 ग्रॅम आणि विदाऊट कॅप्सूल 10 ग्रॅम असा कोकेन सदृश पदार्थ मिळून आला। त्या पदार्थाची चाचणी फॉरेन्सिक टीमने जागीच करण्यात आलेली आहे।
सदरचा मुद्देमाल हा जवळपास 5 लाख रुपये किमतीचा आहे मार्केट व्हॅल्यूनुसार. अशाच राज्यातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.